सगळं देवानं दिलं तरी आपलं काय नाही असं. एक भक्त होता देवाचा, मला देवा मला 10,000ची लय गरज आहे, मी कोणालाच मागणार नाही. समाधानच नाही आपलं, देवालाच मागला. त्यानं काय केलं, चिठ्ठी लिहिली, पांडुरंगा मला 10,000 रुपये पाहिजे आणि असं असं नाव. चिठ्ठी विलास महाराज गुंडाळली, एक फुगा घेतला, फुग्यामध्ये चिठ्ठी टाकली आणि आकाशात सोडी. मला देवा ते फुगा धरा 10,000 रुपये द्या. गावाच्या बाजूला एक सरपंचाचं घर होतं, ते फुगा सरपंचा घरी जाऊन अडकायचा. एक नाही दोन नाही, बघता बघता 10 फुगे सरपंचा घरी अडकले. आणि अडकल्यानंतर सरपंच, त्या सरपंचाला दया आली, म्हणली आता लयच याला काम आहे का 10,000. सरपंच म्हणले जाऊ द्या आपल्यातर्फे 10,000 रुपये द्यावा. सरपंचाच्या घरी गेले, 10,000 रुपये नव्हते, पण म्हणले 10 नाही पण 5ची मदत करावं. सरपंचानं 5,000 रुपये काढले. म्हणले मामा तुम्हाला लयच पैशाची गरज आहे, तुम्ही लयच देवाला मागले का, मयातर्फे 5,000 रुपये तुम्हाला. मला सरपंचानं 5,000 रुपये दिले. सरपंच निघून गेले, याने 5,000 रुपये घेतले, देवापाशी गेला. मला देवा तो 10,000 रुपये देण्याची गडबड उगच केली. काय आलं, तो 10,000 रुपये सरपंच हातात उगत दिले, त्याने अगोदरच 5 काढून घेतले, 5च दिले. जबाबदार खुश झाला, काम झालं. आता ऐकता ना, काय नाही सध्या माणसं चॅप्टर केला काय कमी नाही.